आज आम्ही निघालोय महेशच्या एंगेजमेंटला. जय शिवराय, मी दिप्या. एंगेजमेंटच्या विधी चालू होत्या. विधी झाल्यानंतर फायनली त्यांची रिंग सेरेमनी झालेली आहे. इकडे महेशची बायको सगळ्यांच्या पाया पडत होती. त्यामुळं महेश आमच्यासोबत बसलेला आणि उद्या होतं त्यांचं लग्न. त्यामुळं आम्ही सगळेजण नियोजन लावत होतो कधी आणि कसं यायचं ते. त्यानंतर फायनली जेवायची वेळ आलेली आहे आणि आम्ही जेवायला बसलो. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला हळदी, लग्न आणि पूजेचं जेवण खूप जास्त आवडतं. मला पंक्तीत बसायला खूप छान वाटतं आणि पूर्ण इयरमध्ये मी ही पहिली एंगेजमेंट अटेंड केलेली असेल. सो मस्त जेवण घेतलं आणि महेशला बाय बाय करून परतीचा प्रवास धरला. कर्जतला पोहोचून पहिले लस्सी पिली, त्यानंतर थेट घर गाठलं. फायनली नेरळ स्टेशनला पोहोचले आणि तुम्ही डोक्यावरून बघू शकता किती आहे ते. भाई पाऊस कधी येईल ना देव जाणो. इतकी गरमी आहे ना, पहिले एसी लावला आणि मोबाईल चार्जला लावून रसगुल्ल्याचा बॉक्स घेऊन बसली. डब्बा ओपन करायला घेतला, बट ते काय माझ्याने होत नव्हतं. सो मी एका फ्रेंडला कॉल लावला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फायनली डब्बा ओपन केलेला आहे आणि मस्त 2 रसगुल्ले खाले आणि थोडा आराम केला. परत भूक लागली, मग कोटिंगवाले शेंगदाणे घेतले आणि भाई माझा हात बेडरूमच्या डोअरमध्ये अडकला आणि बोटाला लागलं. त्यानंतर थोडे कपडे धुतले, झाडाला पाणी घातलं आणि थोडा वेळ गॅलरीमध्ये बसले. बोर झालं होतं. सो बिल्डिंग खाली गेली, थोडं फेरफटका मारला, मस्त सिंपल दाल खिचडी बनवली आणि पेटपूजा करून घेतली. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट, बाय बाय.